प्रियंका गांधी आणि राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। प्रियंका गांधींची आज महाराष्ट्रामध्ये पहिली जाहीर सभा होतीये। प्रियंका गांधी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल। प्रियंका गांधी कोल्हापूरमध्ये आज सभा घेत आहेत, तर अमरावती आणि चंद्रपूरमध्ये राहुल गांधी यांच्या सभा होणार आहेत। प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। शेवटच्या टप्प्यात आता प्रचार आटोपत आलेला आहे। त्यातच आज चंद्रपूरमध्ये राहुल गांधी यांची सभा पार पडत आहे आणि ही सभा जी आहे चिमूर या ठिकाणी होत आहे। गेल्या काही दिवसापूर्वी याच ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी सभा घेतली होती। आता आज महाविकास आघाडीच्या चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज चिमुरात दाखल होत आहे। 2 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। जिल्ह्यात जर बघितलं गेलं तर साधारणतः भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे। त्यामुळे या ठिकाणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी रेलचेल पाहायला मिळाली। त्याचबरोबर आता काँग्रेसकडून सुद्धा या ठिकाणी जोर लावण्यात येत आहे। देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नितीन गडकरी आणि पंतप्रधान मोदी याच्यानंतर आज राहुल गांधी चंद्रपुरात दाखल होत आहे। या सभेमध्ये नेमकं ते काय बोलणार हे महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पंतप्रधान यांनी चिमूर येथे जेव्हा सभा घेतली होती त्या सभेमध्ये हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा नारा दिलेला होता। त्याचबरोबर काँग्रेस आदिवासी समाजातील जे उपजाती आहे त्याच्यामध्ये झगडे लावण्याचं काम केलं जात आहे। त्याला प्रत्युत्तर आता राहुल गांधी या सभेच्या माध्यमातून या चिमूर या ठिकाणी देत आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। राहुल असुटकर, पुढारी न्यूज, चिमूर, चंद्रपूर।